अध्याय पहिला. ऋषीमुनींच्या मेळाव्यात. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आरंभी श्री गणेश, सरस्वती, श्री गुरु आणि सर्व देवांना नमस्कार करून अधिक मास महात्म्याची कथा सार रूपाने सांगतो. सकल श्रोते सज्जनांनी शांत चित्ताने व मनोभावाने ती ऐकावी. फार वर्षापूर्वी निमिष नावाच्या अरण्यात एक मोठी तपोभूमी होती. तेथे अनेक ऋषीमुनी यज्ञाच्या निमित्ताने एकत्र जमत असत. त्यावेळी सर्व जगाच्या कल्याणासाठी कोणकोणती धार्मिक कृत्ये करावी, कोणकोणती व्रतसाधना करावी यासंबंधी चर्चा चालत असे. अशा ठिकाणी एकदा त्या ऋषीमुनींच्या मोठ्या मेळाव्यास व्यास महर्षींचा शिष्य सूत नावाचा पुराणिक आला. तो सर्वगुण संपन्न, हुशार, ज्ञानी आणि सदाचारी असा होता. जगाच्या कल्याणाची त्याला खूप तळमळ होती. तो तेथे आल्यावर सर्वांनी त्याला अभिवादन केले. नंतर शौनक नावाच्या एका वृद्ध, अनुभवी, चतुर आणि ज्ञानी ऋषीने सूत पुराणिकाला विचारले, या जगातील सर्व लोकांची दुःखे नाहीशी व्हावीत, त्यांचे संसार सुखाचे आणि समाधानाचे व्हावेत, सर्वत्र शांतता, सुबत्ता आणि समृद्धी नांदावी, असे काही सोपे, सुलभ, सर्वांना सहज करण्यासारखे व्रत तू आम्हाला सांगावेस आणि त्या व्रत उपासनेचा संदेश आम्हा जगातील सर्व लोकांना सांगून जनकल्याण साधावे. शौनकादिक ऋषींचे ते प्रश्न ऐकून सूत मुनी म्हणाले, महर्षी व्यासांनी त्याच उद्देशाने महाभारत, भागवत आणि 18 पुराणे यांची रचना केली आहे. त्यातील कथा ऐकून, वाचून आणि त्यात सांगितलेल्या अनेक व्रतांचे आचरण करून अनेकांचे कल्याण झाले आहे, होत आहे आणि होणारही आहे. त्या अनेक व्रतकथांपैकी ब्रह्मनारदीय पुराणातील अधिक मास महात्म्याची कथा आज मी तुम्हाला सांगतो. त्या अधिक मासाला पुरुषोत्तम मास आणि मलमास अशीही नावे आहेत. ती कथा फारच पुण्यकारक आणि उद्बोधक अशी आहे. त्यातील व्रत नियमांच्या आचरणाने सर्व मनुष्यांची पापे दूर होतात, त्यांना सुख, समाधान, शांती आणि मोक्षप्राप्ती होते. ती कथा अशी आहे. एकदा योगी नारद मुनी पृथ्वीवर फिरता फिरता बद्रीवनात गेले. तेथे नर नारायणाचा आश्रम होता. त्या आश्रमात नारायण भगवान स्वतः तपाचरणात, ध्यानधारणेत, चिंतनात मग्न होते. नारदाने त्यांना नमस्कार केला आणि आश्चर्याने विचारले, भगवंता, तुम्ही स्वतः या जगात श्रेष्ठ आणि समर्थ असताना ही अशी तप साधना करण्यात कसल्या आणि कोणाच्या चिंतनात मग्न आहात? तेव्हा भगवान नारायण हसून म्हणाले, नारदा, या कलियुगात अनेक लोकांनी आपला सदाचार धर्म सोडला आहे. नको नको ती कर्मे करून अनेक लोक पापाचे धणी झाले आहेत. त्या सर्वांना पाप चरणातून मुक्त करून त्यांचे कल्याण साधावे म्हणून मी सर्वश्रेष्ठ अशा परमात्मा पुरुषोत्तमाची आराधना करत आहे. पुरुषोत्तम हे एक दिव्य तेजाचे, चैतन्याचे आणि विलक्षण शक्ती सामर्थ्याचे नाव आहे. तो पुरुषोत्तम माझ्याही पेक्षा श्रेष्ठ असा आहे. जगाच्या कल्याणासाठी त्या पुरुषोत्तमाने आपल्या कालगणनेच्या चक्रात एका अधिक महिन्याची भर घालून त्या महिन्यास पुरुषोत्तम मास हे नाव देऊन धन्य केले आहे. तेव्हा नारदाने विचारले, चैत्र, वैशाख वगैरे 12 महिन्यांची नावे सर्वांना माहीत आहेत, पण मग हा अधिक 13वा महिना कोणता? त्याला पुरुषोत्तम मास हे नाव कसे मिळाले? भगवंता, ती सारी कथा मला सांग. तो अधिक महिना अधिक पुण्यकारक आहे, तर त्या अधिक महिन्यात कोणकोणती व्रते करावीत? नारदाचे ते प्रश्न ऐकून नारायण म्हणाले, वत्सा, जी कथा श्रीकृष्णांनी पांडवांना सांगितली आणि त्यांची वनवासातील सर्व दुःखे दूर केली, त्या कथेचा सारांश मी सांगतो, शांतपणे ऐक. वनवासी पांडव काम्यक नावाच्या वनात अत्यंत हीनदीन दशेत राहत होते. त्यांच्या भेटीसाठी एकदा श्रीकृष्ण गेले. त्यांनी पांडवांचे आणि द्रौपदीचेही हाल पाहिले. त्यांना खूप दुःख झाले. त्यांना कौरवांचा भयंकर राग आला. पण आता त्या रागाचा उपयोग काय? पांडवांचे यापुढे कल्याण व्हावे म्हणून श्रीकृष्णांनी पांडवांना त्या अधिक मासाचे महात्म्य वर्णून त्यातली व्रते करण्यास सांगितली. त्या अधिक मासाची कथा ऐकण्यास तेथे ऋषी मुनींचा मेळावा जमला. त्या मेळाव्यात श्रीकृष्णांनी पुरुषोत्तमाचे महात्म्य आणि कथा सविस्तरपणे सांगितली. ती दुसऱ्या अध्यायात ऐकावी.